लहान बहीण खूप दिवसांनी माझ्या सासरी आली होती, तर तिला असं कसं सोडायचं? मग काय, चल म्हणलं लाग कामाला. लहान बहिणीला काम सांगणं हे मोठ्या बहिणीचा हक्क असतो ना. माझ्या बहिणीला 3 दिवसाची सुट्टी भेटली होती, म्हणून ती मला सरप्राईज द्यायला मुंबईला आली होती. माझ्या बड्डेला ह्या दोघांनी मला खूप छान सरप्राईज दिलं होतं. हा आमचा गट्टू, हा पण कामात मदत करत होता. खूप दिवसांनी बहिणीच्या हातची मस्त भरलेल्या वांग्याची भाजी खाल्ली होती. त्यानंतर आम्ही चौघेही बाहेर फिरायला गेलो आणि नशिबाने त्यात मला पण 2 दिवसाची सुट्टी भेटली होती. आणि त्यात हा बघा आमचा गट्टू, कुठे गाणं लागलं तिथं नाचायचं सोडत नाही. दहीहंडीचा कार्यक्रम होता, तो पण आम्ही बघितला. त्यानंतर काल होती जन्माष्टमी, तर आम्ही तिघींनी पण जन्माष्टमी साजरी केली. काल रात्री 12 वाजता श्रीकृष्णाला सजवलं आणि मस्त असा पाळणा पण बोलला. आज सकाळी इडली डोश्याचा बेत होता, त्यामध्येच हे पीठ उरलेलं होतं, त्या थोड्या थोड्या मी इडल्या करत होते. 7 वाजताच आमचा पूर्ण स्वयंपाक रेडी होता, कारण आम्हाला दहीहंडी बघायला जायची होती. पण पाऊस इतका पडत होता, आम्हाला जाता आलं नाही. मग लवकर स्वयंपाक केला आणि आम्ही गप्पा मारत बसलो. हे आहे आमचं नवीन देवघर. तर आम्ही आजपासूनच नवीन देवघरात पूजा करायला सुरुवात केली होती. तर कसा वाटला तुम्हाला माझा मिनी ब्लॉग, नक्की कमेंटमध्ये सांगा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.